नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर इथे बघू शकता तुम्ही बँक निफ्टी ओपन झालं होतं 0.5% गॅप डाऊन आणि त्याच्यानंतरनं प्राईस एकदम साईडवेज गेली. साईडवेज गेल्यानंतरनं अराउंड 11:30 वाजता इकडे आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळालं आणि अराउंड 500 पॉईंट्सची डाऊन मूव्ह आली. तर डेलीवर पण तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीचं स्ट्रक्चर आपल्याला किती वीक बघायला दिसतंय. हे जे झोन होता, हा साइडवेज झोन, ते मागच्या काही दिवसांपासून बँक निफ्टी त्याच झोनमध्ये ट्रेड करत होतं. बट फायनली काल आपल्याला इथे ब्रेकडाऊन बघायला मिळालं आणि आज त्याचाच फॉलोअप खाली डायरेक्ट डाऊन मूव्ह येत होती. मग माझी एक्सपेक्टेशन ऑब्व्हियसली शॉर्ट साईडला होती आणि मी प्लॅन करत होतो शॉर्ट साईडचा ट्रेड. मग जनरली आपण पहिल्या हाफमध्ये ट्रेड करत नाही. मग जेव्हा हे फर्स्ट हाफमध्ये एक डाऊन मूव्ह आली, त्याच्यानंतरनं मी वेट करत होतो एका रिट्रेसमेंटची आणि ती रिट्रेसमेंट आली इकडे. जसे या रिट्रेसमेंट नंतरनं एक रेड कॅन्डल बनली, तसं मी इथे एक शॉर्ट साईडचा ट्रेड पंच केला आणि स्टॉप लॉस ठेवला होता जस्ट कॅन्डल हायच्या इथे 100 पॉईंट्सचा. तर इमिडिएटली आपलं विदिन 10 मिनटामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि आज आपण बुक केलेत अराउंड 3,000 रुपयाचा लॉस. ही बघू शकता माझी ऑर्डर बुक, जी पंच केलं होतं आपण ट्रेड 254ला आणि स्टॉप लॉस आपला हिट झाला 3:02 तर सेकंड हाफमध्ये ट्रेड करायचं हे एक ड्रॉबॅक आहे की जरी पहिल्या हाफमध्ये मूव्ह येत असेल तर सेकंड हाफमध्ये माईट बी आपण ट्रॅप होऊ शकतो आणि आपले स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात. पण दोन्ही साईड्सला कॉईनला दोन साईड असतात. जसे आपल्याला क्लीन मूव्ह मिळते सेकंड हाफमध्ये, तसंच आपल्याला हे दिवस देखील या दिवसांसाठी पण तयार राहायला पाहिजे. तर असा होता आजचा ट्रेड. जर तुम्हाला यामध्ये काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.